बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये एक आरोपी अजूनही मोकाट आहे। गेले 2 महिने देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरलंय। याच दरम्यान अंजली दमानियांच्या रडारवर आणखी एक नाव आलंय, ते म्हणजे बालाजी तांदळे। देशमुखांच्या हत्येनंतर याच तांदळेची गाडी घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला होता। इतकंच नव्हे तर त्यावेळी तांदळे पोलिसांसोबतच होता। मात्र हाच तांदळे मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराडचा निकटवर्तीय मानला जातो। त्यामुळे दमानियांनी आता पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि यांच्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या रडारवर आणखी एक नाव, बालाजी तांदळे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर अंजली दमानियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। हत्येला 2 महिने झालेत तरी महत्त्वाचा एक आरोपी अद्याप फरार आहे। आपण हे प्रकरण लावून धरलं नसतं तर वाल्मिक कराडही पकडला गेला नसता, असं दमानियांनी एक ट्विट करत म्हटलंय। मात्र या ट्विटमध्ये दमानियांनी अजून एकाचा उल्लेख केलाय, तो म्हणजे बालाजी तांदळेचा। याच बालाजी तांदळेच्या गाडीचा वापर करून पोलीस आरोपींचा शोध घेत होते। पण आपण दोषी असलो तर ठीक आहे ना, आपला काही रोल 1% सुद्धा रोल नाहीये, तरी आपल्यावर आरोप फायदेत म्हणून आज वाचा फुलली। पोलीस प्रशासनाने जे पत्र दिलं होतं ते पत्र व्हायरल केलं, मी आज तुम्हाला दिलं। काय नेमकं काय प्रकार आहे तो प्रकार असा आहे की सर, आपण तपास कामी प्रशासनासोबत मी माझी गाडी आम्ही कंटिन्यू फिरत असल्यामुळे की आम्हाला वाटेला कुठं टोल नाका काय येतात ना, ते टोल नाका लागून आहे म्हणून पोलीस प्रशासनाने पत्र दिलं होतं। रगी ज्या घेतल्या त्या मी घरी आणल्या। वाजून सांगतो मी, ते आज तुम्ही आत्ता म्हणतो मी तुम्हाला लाईव्ह होतं की घरी चालतं, मला घरी जागी दाखवतो माझ्या घरी आणलेल्या मी घेतलेल्या तुम्ही रगा दाखवल्यात, पोलिसांमध्ये दिलेल्या कुठं दाखवल्यात तुम्ही? विषय असा झालाय सर, मी बाजारात जरी भाजीपाला घ्यायला गेलो तरी मला मागवून बघा वाटायला लागायला की यार कोणी काय आपला व्हिडिओ काढायला का। आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्या अटकेच्या वेळी बालाजी तांदळे पोलिसांसोबत होता। मात्र तांदळे हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा निकटवर्ती असल्याचं दमानियांचं म्हणणं आहे। त्यामुळे आरोपींच्या निकटवर्तीयाला सोबत घेऊन त्याचीच गाडी वापरून पोलीस कसा काय शोध घेऊ शकतात, असा सवाल दमानियांनी उपस्थित केला। मात्र यावर तांदळेनं काय उत्तर दिलं तुम्हीच ऐका। दाब टाकण्याचा प्रश्नच काय सर? पण त्या पोलीस प्रशासनासमोर दाब टाकलं, मला जर पालतं काढून तुडीला असतं त्यांनी इतकं मारलं असतं तिथं तुम्हाला मीडियाला सुद्धा एंट्री नव्हती, मला कसं सोडतील तिथं? मी का त्यांचा जावाई का शासनाचा की मला मोकाट जाण बाहेर ये असं म्हणतील? CID सोबत मी गेल्यानंतर अण्णाला भेटायला कसा जाऊ शकतो? ते बुद्धीची कीव येते मला। मी जर वैयक्तिक भेटायला गेलो असतो तर 100% मी अण्णाकडे गेलो असतो, पण मला CID आणि चौकशीसाठी नेल्यानंतर मला अण्णा जाता कसं येईल आणि हे मला कसं जाऊ देतील? बालाजी तांदळे हे नाव याआधी अनेकदा वादात सापडलं होतं। एका दुकानातून ब्लँकेट खरेदी करून पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींना पुरवल्याचा आरोप संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केला होता। याशिवाय आरोपींना पाण्याच्या बॉटल्स देणं, बीड पोलीस स्टेशनमध्ये CID ऑफिसर असल्याचं सांगत एंट्री करणं आणि वाल्मिक कराडची भेट घेणं असाही आरोप याच बालाजी तांदळेवर आहे। दमानियांनी या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांचे CDR तपासण्याची मागणी केली आहे। याच बालाजी तांदळेची कसून चौकशी केल्यास बरंच काही बाहेर येईल, असं दमानियांचं म्हणणं आहे। दमानियांप्रमाणेच सुरेश धस यांनी देखील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। वाशीचे लोक आहेत, त्यांचे नाव पुढे आलेली आहेत, त्या अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे। कारण ते सांगतात जंगलातून आरोपी पळून गेले, जंगलातून आरोपी पळून गेलेले नाही, वाशी गावापासून चालत ते गेले आणि तुमच्या वाशीच्या पोलीस स्टेशन मधल्या वाशीला काही येडशीला आहे, वाशी पोलीस स्टेशन मधल्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी यांना फरार होण्यासाठी सुद्धा मदत केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे बीड पोलिसांची भूमिका नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहिली आहे। आता तर पोलिसांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आल्यानं तपासावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।